तुम्हें जनता विचारे, राजन तुम्हें जनता विचारे, गद्दारों को कैसे मारे। मला वाटतं चांगला प्रश्न उपस्थित केला की संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघते। आज जरी मी इकडे असलो तरी तुम्हाला पण तोच प्रश्न उपस्थित होतो की कशा पद्धतीने हे चाललेले, म्हणजे तुमची पण प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, तुमची पण मुस्कटदाबी त्या ठिकाणी चालू आहे। एखादी बातमी किंवा व्यवस्थित द्यायचं असेल तर तुम्ही पत्रकार म्हणून वरती पाठवता, परंतु ती लागली जात नाही। तीच खंत आमच्याकडून पण आहे की आम्ही काही बोलतो पण त्या लागतात असं काही नाही। ठीक आहे, आता ही लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही आणि आम्ही मला वाटतं एकत्र जर झालो तर ही देशावरती जी काय संकट आलेले आहे, शेवटी बघा तिसरा डोळा म्हणजे तुम्ही आहात। शेवटी जी काय इत्थंभूत माहिती जी कोणाकडे नसते ती आपल्या पत्रकार मित्रांकडे असते आणि ती बातमी तुम्ही मेहनत करून ती हे करत असतात, परंतु ती आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते शक्य नाही। आणि म्हणून लोकशाही वाचवायची असेल, आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने, आता मी ठाण्यातून येता मला आत्ताच माहिती मिळाली की ठाण्यामध्ये होल्डिंग लागले। एकही होल्डिंग बुक नाही, सर्व 500च्या 500 जेवढे होल्डिंग्स आहेत ते एकाच पार्टीने त्या ठिकाणी बुक करून ठेवले। मला तेव्हा 2014ची आठवण आली। 2014ला मी इलेक्शन त्यावेळेला लढलं होतं, त्यावेळेला तीच परिस्थिती या मीरा भाईंदरमध्ये सुद्धा होती, एकही होल्डिंग लावायला मिळालं नाही। तर हे सर्व त्यांची दादागिरी, त्यांचं हे सर्व चालू आहे। आज तुम्ही बघितलं असेल कित्येक लोकांवरती, कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस दाखल जातात, त्यांच्यावरती तुम्ही इकडे या, नाही तर तुम्हाला हे मीरा भाईंदरमध्ये कमी आहे पण आमच्या ठाण्यामध्ये जास्त आहे। आज तुम्ही बघितलं असेल की शेवटी तो मुख्यमंत्री जे आहेत ते तिथेच राहतात आणि त्याही परिस्थितीमध्ये आम्ही काम करतो। म्हणजे तुम्हाला पण ते सर्व माहिती आहे, सर्व पत्रकारांना कुठली गोष्ट लपून राहिली जात नाही, तुमच्याकडे सर्व सोर्सेस असतात। परंतु आज जी परिस्थिती या ठाण्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये आहे, एकदम भयानक परिस्थिती आहे साहेब। कोण याच्यापुढे कोणीही चांगले व्यक्ती या राजकारणामध्ये येऊ शकत नाही, कारण ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे। आता आम्ही पण सुद्धा, आता मला या राजकारणामध्ये जवळजवळ 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून कंटिन्युअसली काम करते। म्हणजे मला 40 वर्ष झाली त्या राजकारणामध्ये, पण 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून, म्हणजे 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार आणि 2दा खासदार। पण अशी परिस्थिती जी आहे ती गेल्या 7-8 वर्षात मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये बघितली नसेल। मला वाटतं मुझफ्फर साहेब पण सत्ताधारी पक्षामध्ये कितीतरी वर्ष काम करतात, पण ही परिस्थिती तुमच्या घरापर्यंत कोण आतापर्यंत पोचत नव्हते की तुम्ही काय खायचं, तुम्ही काय झोपायचं, काय कपडे घालायचे, काय कुठे जायला पाहिजे, कुठे नाही, इथपर्यंत बंधनं यायला लागली। ते चांगलं नाही, कारण शेवटी आपला हा हिंदुस्थान जो आहे ते सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन बरोबर जाणार आहे। आतापर्यंत हे कधीच आपल्याला आपली जात पण माहिती नव्हती की कोण आपण आहोत, परंतु आपण सर्व एकमेकाला धरून कुठलंही समाजकार्य आपण करत होतो। पण आता एवढं गलिच्छ राजकारण झालेलं आहे तर चांगली व्यक्तीसुद्धा या राजकारणामध्ये म्हणजे यायला मागत नाहीत। आम्ही तर म्हणतो राजकारणात चांगली लोक आली पाहिजेत, परंतु दुर्दैव आहे आणि शेवटी आम्ही लढतो आहे साहेब। आज मी ज्या ठाण्यामधून येतो आहे, आता ते कित्येक लोकांना माहीत असेल नसेल, पण स्ट्रगल करून आम्ही हे सर्व उभे राहिलेलो आहे साहेब। हा लढा देणं एवढं साधा गोष्ट नाही। आज ह्यांच्याशी लढा देणं साहेब, आमचे प्रत्येक कार्यकर्ते, आमची कार्यालय ताब्यात घेतलेले आहे, आमचं सर्व कार्यकर्त्यांना खोट्या केसेस टाकलेले आहेत। 80 वर्षाच्या माणसावरती केसेस टाकले साहेब, तो फक्त त्या शिवाजी पार्कच्या मीटिंगला गेला म्हणून। काय कुठल्या आपण ह्याच्यामध्ये आहोत, ती परिस्थिती बदलण्याची आता ही वेळ आलेली आहे आणि ती वेळ जर आपण सर्वांनी मिळून जर त्यामध्ये आपण सामील झालो तर आणि तरच हे बदलू शकते साहेब। हे कुठली एक पार्टी किंवा एक आहे, परंतु एक चांगलं आहे की ह्या निमित्ताने सर्व लोक आता एकत्र आलेले आहेत की ह्या गोष्टीचा कुठेतरी एकदा एंड झाला पाहिजे आणि ते मला वाटतं आपण मतदानाच्या द्वारे आपण ते करू शकतो।